नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरस आहोत. मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये सोयाबीन पाण्याअभावी बरंचसं खराब झालं होतं. कारण गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाऊस नव्हता आणि कुठं दुसऱ्या शेतामध्ये आपण बघितलं की हुमणी अळी किंवा अजून दुसरा कुठला प्रादुर्भाव त्याबद्दल आपण बघितलं होतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने पाऊस झाला. आपण खाली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की साधारणतः काल रात्री 1 तासभर पाऊस झाला आणि छान असा पाऊस झाला. भलेही शेतातलं पाणी बाहेर निघलं नाही, परंतु पिकांना पोषक असा हा आजचा पाऊस झाला आहे आणि त्यामुळे बरंचसं जे आपलं पीक आहे ते ग्रो होईल आणि त्याचबरोबर उत्पन्नातही थोडासा वाढ होईल. कारण आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर जे पाऊस पडले ते असेच पडले. त्यामुळे जरा कुठंतरी आता दिलासादायक हा पाऊस आहे आणि त्यामुळे बरेचसे आता तुम्ही बघू शकता की सोयाबीनला नंतरसुद्धा फूल उगलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे पण बरंचसं सोयाबीनमध्ये फुलं आता हे ताजे उगलेले आहेत. म्हणजे कालच्या पावसामुळेही बरंचसं सोयाबीनला फायद्याचं झालं. कारण ह्या पिकामध्ये मित्रांनो आता फुलं हे शेवटच्या स्टेपमध्ये होते. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो आता की इथं तुम्ही बघू शकता की कमी फुलं कुठं त्या फुलांचं रूपांतर बारीक पापड्यांमध्ये झालं होतं. परंतु अजून फुलं वाढलेले आहेत त्याच्यामध्ये. ह्या पावसाचाच एक परिणाम आपल्याला असं म्हणता येईल. कारण 2 टप्प्यामध्ये याला फुलधारणा होताना आता पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की बरेचसे फुलं संपलेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता की इथं फुलांचं रूपांतर पापड्यांमध्ये झालं आणि त्यानंतर परत त्याला थोडे फुलं उगली. म्हणजे फारच आश्चर्यकारक. तसं पाहिलं तर सोयाबीनमध्ये असं 2 स्टेपमध्ये फुलं येत नाही, परंतु इकडे आता 2 स्टेपमध्ये फुलं येताना आपल्याला पाहायला. आता याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या त्याच्या मागच्या 15 दिवस पाऊस नव्हता. म्हणजे 15 दिवसाचा ताण बसला होता. त्यामुळे सोयाबीन पिकाला सगळीकडेच फुलधारणा लवकर झाली होती. आता ताण बसल्यामुळे फुलधारणा लवकर झाली. अनेक लोकांनी सांगितलं की त्यानंतर तुम्ही हे टॉनिक वापरा किंवा ह्या गोष्टी वापरा, जेणेकरून जे फुलधारणा आहे ती जास्त होईल. परंतु महत्त्वाचं होतं की पाऊस अत्यावश्यक होता आणि आत्ता जो पाऊस आला त्या पावसामुळे परत थोडंसं फुलधारणा आली आणि मागचे फुलं आणि हे फुलं हे झाले. कारण काय, पिकाला माहिती असते की किती प्रमाणात शेंगा पक्क्या होऊ शकतात. त्या अनुषंगानेच सोयाबीन जी फुलधारणा झाली होती. परंतु आता हा पाऊस आल्यामुळे त्यांना अजून फुलं तुम्ही बघू शकता की आता हे नवीन फुलं यामध्ये लागलेली आहेत. सोयाबीनची वाढ जेवढी पाहिजे त्यापेक्षा थोडीशी उंच झालेली आहे. या प्लॉटमध्ये आपण याचे मागचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. पेरणीपासून ते सोयाबीन, त्याचबरोबर तुरीची शेंडेखोडणी. पहिली शेंडेखोडणी आपली झालेली आहे. आपली दुसरी शेंडेखोडणी अजून राहिलेली आहे. आपला जो 10.5चा 2 तुरीमध्ये गॅप आहे तो पण आपण असे 7-8 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तुम्ही ते बघा. तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ टाकण्यामागचं हेच कारण की पावसामुळे किती गोष्टीत बदल होते. चांगला पाऊस आला त्यामुळे पिकं सुकावले. कालपर्यंत पिकं असे होते की एकदम सुकलेले होते. कारण मागच्या 4-5 दिवसामध्ये प्रचंड ऊन तापलं, उन्हाळ्याप्रमाणेच ऊन तापलं. त्यामुळे त्या पिकांना असा झटका बसल्यासारखं झालं होतं किंवा सुकत होते मागची पिकं. आता आपण 2 मित्रांनो फवारण्या घेतल्या, परंतु आता तुम्ही बघू शकता की अजून याच्यावरती अळी आहे. म्हणजे आपल्याला एक फवारणी याची घ्यावीच लागेल, स्ट्रॉंग चांगलं औषध टाकून. कारण आपले जे पीक आहे त्याच्यामध्ये अळी नकोच. आणि यावर्षी आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणात कुठलंही नुकसानकारक अशी कुठलीच अळी नाही आहे. जी होती ती पानं खाणारी अळी. त्याचा आपण व्हिडिओ टाकला होता पहिल्या फवारणीमध्ये. त्याचबरोबर दुसऱ्या फवारणीमध्ये बरंचसं ते कवर झालं होतं. परंतु आता थोडंफार कुठंतरी अळी दिसते. तर आपण एक साधारणतः 4-5 दिवसानंतर फवारणी घेऊ. कारण आता आपला पापड्या
एक 4-5 दिवसामध्ये फुलांचं पापड्यात रूपांतर पूर्णपणे होईल. तुम्हाला मी दाखवतो की बऱ्या प्रमाणात पापड्यांमध्ये रूपांतर झालं आहे आणि बरेचसे आता नवीन जे फुलं आहेत ते फुलं आलेले आहेत. त्यामुळे आता याला साधारणतः 4-5 दिवस लागतीलच. अळी तिथं आपल्याला दिसली. अजून आपण कुठं अळ्या आहेत का ते बघू. जास्त आपल्याला माहिती आहे की मोजकेच रोग जे की हानिकारक आहेत सोयाबीन पिकावरती. त्यामध्ये एक आहे येलो मोझॅक. तो तुम्हाला मी दाखवतो की कुठं एवढा येलो मोझॅक नाही आहे आपल्या याच्यामध्ये. आणि दुसरं असते खोडकिळा आणि त्याचबरोबर असते चक्रीभुंगा. तर चक्रीभुंगा पण आपल्या प्लॉटमध्ये कुठं आपल्याला आढळला नाही आणि खोडकिळा पण आढळला नाही. त्यामुळे जे काही कीटकनाशक अळीनाशक आपल्याला घ्यावं लागेल अळीसाठी. असं काहीसं. तुम्ही कोणकोणते पिकं घेतात ते कमेंट करा. सोयाबीन तूर लागवड कशी करता ते कमेंट करा. मागचे आपले सगळे व्हिडिओ बघून घ्या. आपण आता हा सगळा प्रयोग तत्वावरच केलेला आहे, कारण 2 तुरींमध्ये आपण 10.5चं अंतर ठेवलेलं आहे आणि लागवडीत बियाणंसुद्धा कमी वापरलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहेच. तुम्ही बघू शकता की इथं 10.5चा फाट ठेवलेला आहे, म्हणजे 2 ओळीतील अंतर तुरीच्या 10.5चा आणि शेंडे खोडणीसुद्धा घेतलेली आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता की आपण 2-2च दाणे किंवा कुठं एकच दाणा अशी लागवड केलेली आहे आणि त्याला छान फुटवे आहेत 5-6. लवकरच आपण दुसरी शेंडे खोडणी करणार आहे. कालचा जो पाऊस झाला त्यामुळे आत्ता सध्या त्याच्यामध्ये चालणे म्हणजे जमीन कडक होऊन जाईल. त्यामुळे आपण 1-2 दिवस वाट पाहून दुसरी याची छानशी शेंडे खोडणी करणार आहे, जेणेकरून अजून हे जी आहे तूर ही चांगली अशी फैलेल आजूबाजूला. असं काहीसं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. सोयाबीन जर पाहिलं तर सोयाबीन चांगल्या पद्धतीने वाढ. आता तुम्ही बघू शकता की इथे साधारणतः 3-4 झाडं आहेत, परंतु त्यांना फुटवे आणि बरंच काही आलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता की बारीक जिथे पापड्या झालेल्या आहेत अजून त्यामध्ये बरेचसे फुलं धारणा अजून नंतर होत आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता की शेंड्यावरती फुलांचं रूपांतर म्हणजे पापड्यांमध्ये झालेलं आहे. एक 8-10 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्ही इकडे बघू शकता की आता काहींना नवीन नुकतेच म्हणजे 1-2 दिवसात उमललेले फुलंसुद्धा आहे. तर आता बघूया कसं उत्पन्न होईल, काय होईल. तुम्हाला किती उत्पन्न होते सोयाबीन तूर ह्या अशा प्लॉटमध्ये ते तुम्ही कळवा. त्यानंतर तुरीमध्ये कसं उत्पन्न होते ते कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओ मागचं एक कारण की चांगला पाऊस झालेला आहे. आजची तारीख आहे 9 ऑगस्ट आणि छान पद्धतीने सोयाबीनची आपली वाढ आहे. त्याचबरोबर फुलं, पापड्या ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. असं काहीसं. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा प्लॉट कसा आहे कमेंट करा. या प्लॉटमध्ये अजून काय तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही कळवा, कारण आपण सगळ्या गोष्टी ह्या प्रायोगिक तत्वावरच करत आहेत. आता तुम्ही बघू शकता की ही जी तूर आहे ही छोटी आहे, कारण इथे कुठंतरी ते आलं नसेल, परत याची लागवड केल्या गेली असेल. आणि तुम्ही इकडे बघू शकता की एवढं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं तुरीचं पीक झालेलं आहे सगळ्या शेतामध्ये. कुठं छोटं आहे ते नंतर त्याची आपण लागवड केली, तिथं जर आलं नसेल तर 2च रोपटे आहेत आणि त्याला साधारणतः 10-12 असे फुटवे आहेत, मेन फुटवे. कारण अजून याला आपल्याला दुसरी शेंडे खोडणी करायची आहे, म्हणजे इथं असे 10-1 शेंडे आपल्याला कट करायचे, जेणेकरून त्याचे अजून 30 किंवा 40 असे फुटवे येतील. आणि दोन्ही ओळी आपल्या झाकल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही बघू शकता आता इकडचं अंतर आणि इकडचं अंतर 10.5 फूट आहे. जेमतेम हे अंतर झाकणे गरजेचं आहे. उत्पन्न किती होईल तर पुढचा भाग. परंतु आपण कशी लागवड केली, त्याचबरोबर कुठले खतं त्याला टाकले, ड्रीपवरती लागवड आहे, ड्रीपमधून खतं सोडलेली आहेत, हे सगळं एक व्हिडिओ आपण टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कुठं सोयाबीन आपलं खराब झालं होतं, कुठं चांगलं आहे, कुठं कसं आहे, सगळ्या गोष्टी आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.